जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या छोट्या भावाचं यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणाऱ्या फुलवंती मराठी सॉन्गवरती व्हिडिओ एडिटिंग करणार, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा, त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमधनं स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्रामवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो RT फ्रीमध्ये। तर टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर आपण आज जितकं काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच मिळणार आहे, तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट डाउनलोड करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, थोडासे वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वांनी व्हिडिओ थोडा स्किप न करता पाहायचा। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्या दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत। तर मी प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर अशा प्रकारे आपल्याला काहीशी बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला बिटमार्क प्रीसेटमध्ये फोटो ॲड करायचे। तर फोटो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, साईडला मीडियावरती जायचे। तर तुम्हाला अशा प्रकारचं एक फोल्डर किंवा फाईल दिलेला असेल तर तुम्ही यामधले फोटो ॲड करून घेऊ शकता, नाहीतर तुम्ही स्वतःचे सुद्धा फोटो ॲड करून घेऊ शकता। तर मी सर्व फोटोज ॲड करून घेतो। तर मी अशा प्रकारे सर्व फोटोज ॲड करून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं बघा, एक 0.28 सेकंदापाशी यायचं, म्हणजे 2 नंबरचे बीट पाशी यायचं। 2 नंबरचे बीट पाशी आल्यानंतर आपल्याला इथे एक शॅडो ॲड करायची। तर शॅडो ॲड करण्यासाठी काय करायचे, प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल घ्यायचे, त्याच्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचे, त्याच्यानंतर याला फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचे। त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचे, साईडला ग्रेडियंटवरती टच करायचे, खाली सर्कल ग्रेडियंटवरती टच करायचे। त्यानंतर अशा प्रकारे इथं ब्लॅक सर्कल येणार आहे बघा। तर ब्लॅकला सेंटरला ठेवायचे, व्हाईटला थोडं खाली ओढून घ्यायचे। ओके, तर अशा प्रकारे त्यानंतर इथं खाली व्हाईट कलरवरती टच करायचे, याला ब्लॅक करून घ्यायचे, साईडला ब्लॅकवरती टच करून याला ट्रान्सपेरंट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपली काही सर्कल शॅडो बनून रेडी होणार आहे। तर तुम्ही थोडीफार ॲडजस्ट करून घेऊ शकता तुमच्या फोटोनुसार। त्यानंतर काय करायचं बघा, एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे। लास्ट बीटपाशी आल्याच्यानंतर याची लेंथ वाढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे लेंथ वाढल्याच्या नंतर बघा अशा प्रकारे आपल्याला ही शॅडो बघायला मिळणार आहे। त्यानंतर काय करायचं, आपल्याला आणखीन एक शॅडो ॲड करायची, म्हणजे शॅडो थोडी वेगळी ॲड करायची। तर कशी करायची, परत प्लसवरती क्लिक करायचं, साईडला रेक्टँगल ॲड करायचं आहे। ओके, त्याच्यानंतर 3 डॉटवरती टच करायचं आहे, याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे। त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं, साईडला ग्रेडियंटवरती जायचं, फक्त आता ग्रेडियंटवरतीच जायचं आहे, दुसरं कुठं क्लिक करायचं नाही आहे। त्यानंतर इथं ब्लॅकला खाली घ्यायचं आहे, व्हाईटला अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचे, कारण की इथं आपल्याला एक PNG ॲड करायचं आहे। त्यानंतर काय करायचं, व्हाईटवरती टच करायचं, याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं बघा अशा प्रकारे। तर एक छोटीशी शॅडो आपल्याला ॲड करून घ्यायची आहे। त्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं आहे आणि याची लेंथ वाढून घ्यायची आहे। तर ओके, तर अशा प्रकारे दोन्ही शॅडो ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचे, साईडला मीडियावरती जायचं, मीडियावरती गेल्याच्यानंतर आपल्या फाईलवर एक अशा प्रकारचा PNG दिलेला असेल तर तो PNG ॲड करायचा आहे। तर PNGच्या मागचं बॅकग्राऊंड काढण्यासाठी काय करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथं क्रोमा की नावाचे इफेक्ट बघायला मिळणार आहे, वरतीच इफेक्ट असतो हा, तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं खाली ग्रीन कलर असेल, ग्रीन कलरवरती टच करायचे, याला ब्लॅक करून घ्यायचे। तर आपल्या PNGचं ॲटोमॅटिकली बॅकग्राऊंड रिमूव्ह होणार आहे। तर याला थोडंफार तुम्ही थ्रीशोडमध्ये जाऊन ॲडजस्ट करून घेऊ शकता। त्यानंतर बॅकला यायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरवरती थोडं याला रिसाईज करून घ्यायचं आहे आणि खाली आपल्याला शॅडोवरती सेंटरला ठेवून घ्यायचं आहे। तर ओके, त्यानंतर काय करायचं, लास्ट बीट पैसे यायचं आहे,
याचीसुद्धा लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे. तर आता काय करायचं मित्रांनो, इतकं सर्व आपण ॲड वगैरे केल्याच्या नंतर सर्व फोटोला इफेक्ट ॲड करायचे. तर इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरवरती यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे. तर आपल्याला 1 नंबरचा फोटो सोडून द्यायचा आहे. नंबरचा फोटो सोडल्याच्यानंतर 2 नंबरच्या फोटोपासून सर्व आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. तर इफेक्ट कुठंपर्यंत पेस्ट करायचे तेही तुम्हाला सांगून देतो बघा मी. तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर आता इथं बघा 2 छोटेसे इमेजेस आहेत. तर म्हणजे किती सेकंदापाशी 6.29 सेकंदापाशी इथपर्यंतच आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. याच्या समोर आपल्याला दुसरे इफेक्ट येणार आहे. तर इथं अशा प्रकारे सर्व इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर बॅकला परत यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरवरती. त्याच्यानंतर 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे 2.29 सेकंदापाशी 6.29 सेकंदापाशी. तर इथं काय करायचं आपल्याला 6.29 सेकंदासमोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्या समोरचा फोटो सोडायचा आहे. ते समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा, म्हणजे जे मधला फोटो सोडायचा त्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा बघा. म्हणजे एकाडे एक फोटो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आता. तर अशा प्रकारे सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर बॅकला शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरवरती यायचं आहे. 3 नंबरच्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. 3 नंबरच्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. 6.29 सेकंदापाशी जायचं आहे. तर आता जितके काय आपले मधले फोटो राहिलेले आहेत ते सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे बघा. तर मी सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो. तर अशा प्रकारे मी सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे. तर सर्व इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर परत बॅकला शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरवरती यायचं आहे. आता एक लास्टचा राहिलेला इफेक्ट आहे तो इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारचा हा इफेक्ट बघायला मिळणार आहे. त्यानंतर परत आता एक लास्टचं काम राहिलेलं आहे. त्यासाठी शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरवरती यायचं आहे आणि या दोन्ही लेयर्सवरच्या कॉपी करून घ्यायच्या आहेत. लेयर्स कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि इथं येऊन ह्या दोन्ही लेयर्स पेस्ट करून द्यायचे आहेत. तर ह्या ग्लोईंगच्या लेयर्स आहेत. तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला काहीसा ग्लो येणार आहे. तर आता काय करायचं आहे, आपलं ओव्हरऑल व्हिडिओ तर रेडी झालेलाच आहे. तर आता राहिलेले 1 ते 2 काम आहेत ते आपण करून घेऊयात. ते म्हणजे एक आपली जे ग्रुप आहे, ग्रुप अँड मास्क आहे, ह्या ग्रुपला सर्व लेयरच्या वरती घ्यायचं आहे. एक राहिलेलं लास्टचं काम आहे. त्यासाठी 0 सेकंदापाशी यायचं आहे. एक प्लसवरती क्लिक करायचं, परत एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचं आहे. तर याला ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे. साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे. तर ओके, नो कलर सिलेक्ट केल्याच्यानंतर बॅकला यायचं आहे बॉर्डर अँड शॅडोवरती. तर स्टोक असेल स्टोक इनेबल करायचा आहे. स्टोकचा कलर व्हाईट ठेवून घ्यायचा आहे आणि स्टोकची लेंथ काय घ्यायची, एक 10% ठेवून घ्यायची आहे. तर ओके, लास्ट बेट पैसे यायचं आहे. त्याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरील शेअर ऑप्शनवरती टच करायचं आहे. इथं याला 1080 पिक्सल ठेवून घ्यायचे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून देऊ. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मागची व्हिडिओ बघत राहा. जय शिवराय, जय शंभूराजे. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।